जळगावच्या चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं। एकंदरीत राजीव देशमुख हे सक्रिय राजकारणामध्ये त्या ठिकाणी होते। शरदचंद्र पवार पक्षाचे ते त्या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष होते आणि त्यांच्या काल अशा अचानक निघून जाण्याने एक मोठी पोकळी जळगावच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या त्या ठिकाणी झालेली आहे। आपण बघू शकतो की आज राजीव देशमुख यांच्यावर चाळीसगावमध्ये अंत्यसंस्कार पार पाडणार आहे। या ठिकाणी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे। एकंदरीत मंत्री गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर जयकुमार रावल असतील, शंभूराज देसाई असतील, एकंदरीत त्याचबरोबर जिल्ह्यातील मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांनी त्यांना अखेरची आदरांजली वाहिलेली आहे। आणि कुठेतरी राजीव देशमुख यांच्यावर प्रेम करणारा जो वर्ग होता तो या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होता आणि त्यांना अखेरची आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः हजारोंच्या संख्येने गर्दी केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल एकंदरीत दादांचं असं अचानक निघून जाणं एक मोठी त्या ठिकाणी हानी आहे तालुक्याची? दादा आम्हाला सोडून गेल्याबद्दल कसं इतकं दुःख वाटलं आहे की चाळीसगाव तालुक्यामध्ये आमच्यासारख्या लोकांना आणि प्रत्येक नागरिकांना त्यांचं असं वर्चस्व होतं की प्रत्येक समाजाला त्यांनी न जातीचं राजकारण केलं नाही, काहीच केलं नाही। एकदम निष्ठावंत आणि प्रामाणिक दादा होते आमचे राजू दादा। त्याबद्दल आम्हाला एकदम दुःख देत झालं आणि चाळीसगाव तालुक्याला एकदम पोकळी अशी निर्माण झाली आमच्या। काय सांगाल एकंदरीत काय वाटतंय? दादा आपल्यात नाही आहे, दादा आपल्यात नाही आहे म्हणलं म्हणजे आज चाळीसगाव तालुका सुना झालेला आहे। सर्व गोरगरीब जनतेला तो एक सहारा होता, तो एक सहारा निघून गेलेला आहे। आणि मुळात म्हणलं म्हणजे जे हातगाडी लोडमजूर गोरगरीब जनता जी त्यांच्या सहाऱ्यावर, त्यांच्या आशीर्वादावर खूप चाळीसगावची खूप मोठी पोकळी झालेली आहे। ही कधी न भरून निघणारी आमचा हिरा हरपलेला आहे। शांत, संयमी आणि चाळीसगावचे जलदूत म्हणून दादांची ओळख होती। अखेर ते जलदूत आज अनंतात विलीन होणार आहे। पूर्ण महाराष्ट्रात पाण्याची टंचाई भासली, पण चाळीसगाव शहरात पाण्याची टंचाई कधीही भासली नाही। दुसरी गोष्ट, एकदम शांत, संयमी आणि सगळ्यांची कामं करणारे। जर राजगडवर कोणीही आलं तर तो खाली हात वापस जात नव्हता, रिकामा हात वापस जात नव्हता। कोणीही आलं तर रिकामा हात वापस जात नव्हता आणि एकदम शांत, संयमी असं राजूदादांचं नेतृत्व होतं। दुसरा एक विषय, विरोधकही त्यांना मानाने सन्मानाने विचारत होते। काय सांगा दादांच्या निधनाने तालुक्याचीच नव्हे परंतु संपूर्ण जळगाव जिल्ह्याची हानी झालेली आहे आणि जातीय सलोखा राखण्यात सगळ्यात मोठं योगदान ह्या परिवाराचं होतं। कुठलंही काही समस्या असेल ती पूर्ण याच्याने सोडवायचे ते गेल्याने सर्व समाज घटकांचं नव्हेच तर संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय नव्हे सामाजिक नुकसान झालेलं आहे। दादांना मी माझ्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो। एकंदरीत या ठिकाणी दादा जे आहे महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणामध्ये सक्रिय होते। आमदार असेल, त्याचबरोबर जिल्हा बँकेमध्ये असेल आणि त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये असेल, ते त्या ठिकाणी नेतृत्व त्यांनी केलेले आहे आणि एक मोठी पोकळी या ठिकाणी तालुक्यामध्ये आज निर्माण झालेली आहे। अशा भावना कार्यकर्त्यांकडून जनसामान्यांकडून उमटत आहे। कॅमेरामॅन शर्जील कुरेशीसह मी खेमचंद कुमोत, TV9 मराठी, चाळीसगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।